नमस्कार मित्रांनो, मी सरताळे सर माझ्या युट्यूब चॅनल ए टू झेड केमिस्ट्रीमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आता MST-CETचा सेकंड अटेम्प्ट हा काही दिवसांवरच आलेला आहे. मॅथ्स असेल किंवा बायो असेल. फर्स्ट अटेम्प्टमध्ये कदाचित काहींना MST-CET फर्स्ट अटेम्प्ट सोपा गेला असेल, काहींना ॲव्हरेज और काहींना हार्ड गेला असेल. बघा, आता ह्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आपल्याला एक संधी दिलेली आहे. त्या संधीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. कारण मी आता पाहत आहे की काही विद्यार्थी MST-CET फर्स्ट अटेम्प्ट कदाचित सोपे केले असेल म्हणून थोडे लूज पडलेले आहेत. बघा, शेवटी हा रिझल्ट आहे. काही अपवादात्मक प्रश्न असतात. आपल्याला वाटतं की बरोबर आला असेल, पण कदाचित स्कोर कमी येऊ शकतो. सो मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला 2 अटेम्प्ट्स आहेत, 2 चान्स आहेत, 2 संधी दिलेल्या आहेत, तर त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. आता सेकंड अटेम्प्ट काही दिवसांवर ठेपलेले आहे, मॅथ्स असेल किंवा बायो. लक्षात घ्या की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही ज्या काही मिस्टेक्स केलेल्या आहेत, तर त्या मिस्टेक्स ह्या सेकंड अटेम्प्टमध्ये होऊ नयेत ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. जसं की काहींना टाइम पुरला नसेल, काहींचं कन्फ्युजन झालं असेल की हा प्रश्न असा होता, मला वाटला असा आहे, किंवा त्यामध्ये एक्सेप्शनल केस असेल. तिसरा पॉइंट असा असेल की कदाचित काहींनी जिथे हार्ड प्रश्न आहेत ते सुरुवातीला घेतले, त्याच्यामध्ये वेळ गेला आणि नंतर वेळच तुम्हाला मिळाला नाही. नंतर जे सोपे प्रश्न होते ते सोडवायला वेळच मिळाला नाही. तर हे जे सगळे आपले मिस्टेक्स झालेले आहेत पहिल्या अटेम्प्टमध्ये, त्याचं इम्प्रूव्हमेंट आपल्याला सेकंड अटेम्प्टमध्ये करायचं आहे. तर शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करत राहिलं पाहिजे. एक्स्ट्रा काहीही वाचायचं नाही. फक्त जे काही तुम्ही 2 वर्षामध्ये वाचन केलेलं आहे तेच रिव्हिजन करायचं आहे प्रॉपर. जे एखादा कन्सेप्ट तुम्हाला समजला नसेल तर ते प्रॉपर समजून घ्या. फर्स्ट अटेम्प्टमध्ये काही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील की हा प्रश्न ह्या कन्सेप्टवर होता, आपल्याला तो सुटला नाही, तर ते क्वेश्चन्स, ते कन्सेप्ट तुम्ही पुन्हा क्लिअर वाचाय, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि पुरेपूर याचा सेकंड अटेम्प्टचा फायदा आपल्याला MST-CET मध्ये झाला पाहिजे. जे काही एक्झाम डेट आहे तिथपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे विदाउट एनी टेन्शन. फक्त तुम्हाला प्रॉपर नियोजन करायचं आहे. कंटिन्यू तुम्ही मॉक टेस्ट सोडवा, त्याच्यामध्ये जे काही मिस्टेक्स होत आहेत ते इम्प्रूव्ह करा. जे काही नवीन कन्सेप्ट कदाचित तुम्ही वाचत असाल तर एकदा जस्ट वाचत चला, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन एकदा वाचा. एक्झामच्या पिरियडमध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. डेफिनेटली तुम्हाला सेकंड अटेम्प्ट हा सोपाच जाणार आहे. प्रत्येक प्रश्न हा स्मार्टली सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सकारात्मक राहा, हार्डवर्क करा, शेवटी यश तुमचंच आहे. आपण कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, जेवढं शक्य आहे तेवढं तुमचं पोटेन्शियल द्या. MST-CET देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या सेकंड अटेम्प्ट एक्झामसाठी माझ्या युट्यूब चॅनल ए टू झेड केमिस्ट्री बाय सरताळे कडून खूप खूप शुभेच्छा.